वा, सगळेजण खूप शाळेतून आलेले आहेत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरामण राठोड सर, आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट राजेशजी अग्रवाल, गेस्ट ऑफ ऑनर BL जोशी सर, फिनिक्सचे प्रेसिडेंट दिवाण सर, काकडे सर, काळे सर, जगताप सर आणि आजच्या कार्यक्रमाच्या स्पीकर अत्रे मॅडम, विधाते मॅडम आणि अर्चिता मडके मॅडम. हेमंत ताकवले सर यांनाही विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे दीपप्रज्वलनाने करायची आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. लायन्स क्लब पुणे भोसरीच्या सेक्रेटरी जिग्ना पांचाळ यांनाही मी विनंती करते की त्यांनी लॅम्प लाइटनिंगसाठी यायचं आहे. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेशजी अग्रवाल, गेस्ट ऑफ ऑनर BL जोशी सर, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित वक्ते आणि भोसरी आणि फिनिक्स क्लबचे सर्व लायन मेंबर, उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि सासवडमधले सर्व नागरिक, ह्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमासाठी मी स्वागत करते. आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ZC हिरामणजी राठोड यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावे. नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण सर्व इथं जमलेलो आहोत 10वीच्या परीक्षेची पूर्वतयारीसाठी. तर मी आज आपले जे गेस्ट आहेत आपल्याला लाभलेले आहेत. हा जो कार्यक्रम आहे लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी आणि लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्स डिस्ट्रिक्ट 32, 34, D2 यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्यासाठी फक्त. आणि आपल्याला या कार्यक्रमाला जे गेस्ट लाभलेले आहेत ते आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन राजेश अग्रवाल सर, तसेच 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन BL जोशी सर, काळे सर, आणि आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहे सायन्स 1 and 2 चे डॉक्टर सुलभा विधाते मॅम, देन स्टडी स्किलच्या अर्चिता मडके मॅम, देन मॅथमॅटिक्स 1 and 2 चे डॉक्टर जयश्री अत्रे मॅम, आणि ह्या प्रोग्रामला कोऑर्डिनेट करण्यासाठी जे आपल्याला लाभलेले आहेत लायन अनुजा करवडे मॅम आणि फिनिक्सचे लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्सचे प्रेसिडेंट लायन प्रसाद दिवाण, या सर्वांचं
मी स्वागत करतोय. तसेच आपल्याला इथे जे सचिव आहे, सचिव स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे श्री हेमंत ताकोले सर यांचं पण स्वागत आहे. आणि या कार्यक्रमाला आपले जे गेस्ट आहेत ते संतोष जगताप सर, या सर्वांचं मी स्वागत करतो. स्वागत स्वागत स्वागत. आज आपण सर्व इथं 10वीचे विद्यार्थी आणि पालक एकत्र जमलेले आहे. आणि आपल्याला 10वीच्या परीक्षेला जाताना आपल्याला काय पूर्वतयारी करावी लागते. शहरी भागामध्ये या सर्व सुख सुविधा असतात आणि मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असतो, पण ग्रामीण भागामध्ये या गोष्टीचा थोडासा अभाव असतो, माहिती नसतं, घरामध्ये कोणी जास्त शिकलेले नसतात किंवा आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत नाही. आणि त्यामुळे बरेचदा काय होतं की एखादा विषय राहून गेला तर तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नापास होते आणि त्याचं वर्ष वाया जातो. ते होऊ नये, त्या 2 मार्काने 3 मार्काने जे आपल्याला ती परिस्थिती येते ते होऊ नये, त्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. हा प्युअरली कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आहे. तर विद्यार्थ्यांनी हे जे आज आपण जे शिकणार आहे, जे प्रत्येक विषयाबद्दल जे आपले जे विषयाचे तज्ज्ञ आहेत आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत, की ते नोट्स तुम्ही लिहून घ्या, समजून घ्या आणि त्यानुसार जर तयारी केली तर मी खात्री देतो तुम्हाला निश्चितच तुमचे 5 ते 10% मार्कामध्ये वाढ होईल. आणि जो विद्यार्थी 1-2 मार्काने नापास होणार होता तो नापास होणार नाही, तो पास होईल, त्याचं भविष्य उज्ज्वल होईल. तसंच एखाद्या विद्यार्थ्याला 50% मिळत आहे तर तो 60% होईल, ज्याला 70 मिळणार आहे त्याला 75-80 पर्यंत जातो. 80-90 वाले पण 5-10% पुढे जाऊ शकतात. एवढी मी तुम्हाला खात्री देतो. एवढा हा छान कार्यक्रम आहे, हे लायन्स क्लबनी आपल्यासाठी आयोजित केलेला आहे. आणि आपल्यासाठी फार चांगले चांगले मार्गदर्शक की जे 10वीच्या बोर्डाचे परीक्षाचे जे पेपर तयार करतात, पेपरशीट तयार करतात, तसा त्यांचा दीर्घ अनुभव या विषयावरती आहे आणि ते आपल्याला आज लाभलेले आहे. तर त्याचा आपल्याला फायदा घ्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त त्या सूचनांचं पालन करून आपण आपले मार्क वाढवून घ्यायला पाहिजे. ते तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स देतील, हेल्थवरती टिप्स देतील, काय खायचं, कसं राहायचं, किती झोपायला पाहिजे, किती अभ्यास करायला पाहिजे, आजूबाजूच्या शेजाऱ्यांचा आजूबाजू हे एकत्रित काय होतं की 10वीचं वर्ष म्हटल्यानंतर 1-2 वर्षापासूनच त्या मुलांच्या मागे मुलींच्या मागे एक तणाव तयार होऊन जातं. घरामध्ये तणाव होतो, तुम्ही शेजारी येतात किंवा नातेवाईक येतात आणि प्रत्येक लोकांच्या एक अपेक्षा बनून जातात की यावर्षी 10वी आहे बरं, लक्षात ठेव, जरा खेळू नको, खेळणं कम कर, अभ्यास कर, अभ्यास कर, हा सारखा त्याच्या मागे शिशिमेरा असतो. तर ह्या सर्व गोष्टीपासून आपल्याला पुढे जायचं आहे. तर त्याच्यासाठी ह्या ज्या टिप्स आहेत आज जे तुम्हाला मिळणार आहे ह्या फार मोलाच्या आहेत. तर ते तुम्ही सर्वांनी हे आत्मसात करायचे, कारण हे तुमचं ते 10वीचं वर्ष आहे, तुमचं आयुष्य घडवणार आहे. आज जर समजा तुम्ही 10वी पास झाले तर तुम्ही 12वी ग्रॅज्युएट होणार आणि कुठेतरी नोकरी किंवा उद्योगाला जाणार, हे निश्चितच खात्री आहे मला की तुम्ही भविष्य घडवणार आहे. तुमचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या गावाचं आणि आपल्या देशाचं तुम्ही हे भविष्यकार आहे आणि घडणार आहे, याच्यात काही शंका नाहीये. जोरात टाळ्या वाजवायच्या तुमच्यासाठी. आज सकाळी सकाळी तुम्ही सर्व इथे आलात आणि हा कार्यक्रमाला तुम्ही स्फूर्तीने प्रतिसाद देताय, हे चांगलं साईन आहे. सोबतच तुम्ही हे चांगलं ग्रहण करा आणि त्याचे फायदा जास्तीत जास्त तुम्हाला होईल. एवढंच बोलून मी माझं प्रास्ताविक भाषण बंद करतो. कारण काय आपल्याला ऐकायचं आहे आपल्याला मार्गदर्शकांचं, तर त्यांचं आपण ऐकूया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद राठोड सर. आजच्या कार्यक्रमासाठी बेस्ट विशेष देण्यासाठी मी हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे आज घडला आहे, गेले 4 दिवस ह्या कार्यक्रमासाठी जे अथक मेहनत घेतात ते लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरीचे ट्रेझरर काकडे सर यांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटं बोलावं. नमस्कार. आज आपण आमच्या लायन्स क्लब जे काय म्हणजे विचार करते की हे जे 10वीला परीक्षेला समोर जाताना हे ग्रामीण भागात सगळ्यात जास्त व्हायला पाहिजे. याच्यासाठी आमचं लायन्स क्लब पूर्ण मेहनत घेत असतं. त्यासाठी आमचे सर जेवढे पण क्लबचे मेंबर आहेत खूप प्रयत्न करतात आणि ग्रामीण शाळेत एवढंच होतं की ह्या साईडला विद्यार्थ्यांना जे
आमचे SSC बोर्डाचे शिक्षक शिकवणार आहेत आता, ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहेत की मार्क्स कसे वाढतील, काय वाढतील. जसं आमच्या जेडसी सरांनी सांगितलं काय खायचं काय नाही खायचं, तर सगळेजण एकदम हसायला लागले होते. आता काय खायचं आणि काय नाही खायचं, तर ते जेडसी सरांनी तुम्हाला एकदम परफेक्ट सांगितलंय. आणि ह्या कार्यक्रमाचं सगळ्यात जास्त जर का कुणी काय केलं असेल ते संतोषजी जगताप यांच्यासाठी जोरदार टाळ्या करा की त्यांनी खरंच गेले 2 वर्ष झाले सासवडमध्ये हा कार्यक्रम कायम घेत आहे. धन्यवाद. थँक्यू काकडे सर. आता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ZC हिरामण राठोड यांना मी विनंती करते की आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. राजेशी अग्रवाल यांचं हिरामण राठोड यांनी स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचे गेस्ट ऑफ ऑनर BL जोशी सर यांचाही सत्कार अध्यक्षांनी करावा. मी काकडे सरांना विनंती करते की जगताप सरांचा सत्कार करावा. काकडे सरांना विनंती करते की त्यांनी हिरामण राठोड सरांचा सत्कार करावा. लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्सचे प्रेसिडेंट दिवाण सर यांना मी विनंती करते की आजचे मार्गदर्शक डॉक्टर जयश्री अत्रे यांचा सत्कार करावा. जिग्ना मॅडमना विनंती करते की आजच्या स्पीकर सायन्स विधाते मॅडम यांचा सत्कार करावा. अर्चिता फडके यांचा सत्कार जिग्ना मॅडमने करावा. काळे सरांना विनंती करते की त्यांनी ताकवले सरांचा सत्कार करावा. Okay, have a look please. जी. सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हावे. सर्व मान्यवरांनी स्थानापन्न. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित जे शाळांचे शिक्षक आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवर यावे. प्राजक्ता धडासे मॅडम, विनोद पारे सर, गुरुदत्त पवार सर, संदीप गोरे सर, उमेश भोई सर, शर्मिला काकडे मॅडम, जयप्रकाश सरप सर, अमोल कोकरे सर आणि काही ज्यांची नावं अनवधानाने घ्यायची राहिली असतील त्या सर्वांनी
शिक्षकांनी की ज्यांनी इथे मुलांना आणण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली त्या सर्वांनी कृपया स्टेजवर यायचं. Okay, have a look. परत एकदा नाव घेते. प्राजक्ता मस्तारे, विनोद पारे, गुरुदत्त पवार, संदीप गोरे, उमेश गोरे, शर्मिला काकडे, जयप्रकाश सरळ, अमोल कोके सर. या व्यतिरिक्तही काही शिक्षक असतील तर त्यांनी कृपया स्टेजवर यायचंय. अमित पावशे सर त्यांनी यायचंय. आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जातो. सर्वांनी शांत राहायचंय. आज तुम्हाला इथे सकाळी सगळ्या शिक्षकांनी जे इथे आणलेलं आहे ते मान्यवरांची भाषणं म्हणजे तुम्हाला बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी तर तुम्ही आलेला आहातच, पण त्याचबरोबर परीक्षेला तुम्हाला पुढचे काही दिवस उरलेले आहेत. जे काय 35 दिवस उरलेले आहेत परीक्षेला, त्या 35 दिवसात नक्की काय करायचंय ह्याच्यासाठी तुम्हाला इथनं जाताना एक प्रश्नसंच पण मिळणार आहे. तो प्रश्नसंच बोर्डातल्या तज्ज्ञ शिक्षकांनी तयार केलेला आहे आणि त्या प्रश्नसंचाचं उद्घाटन आता आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेशजी अग्रवाल सर आणि गेस्ट ऑफ ऑनर BL जोशी सर यांना विनंती करते की त्यांनी ह्या QR कोडचं उद्घाटन करावं. हा जो प्रश्नसंच आहे हा प्रश्नसंच तुम्ही सगळ्या विषयांचा प्रश्नसंच आहे. त्यात मराठी, इंग्रजी, सेमी हे तिन्ही माध्यमांचं प्रश्नसंच ह्याच्यामध्ये दिलेला आहे. हा संपूर्ण सिलेबसवर आहे. आणि हा प्रश्नसंच विद्यार्थ्यांनी सोडवून त्याच्यामध्ये त्याची उत्तरं पण दिलेली आहे. हे तो प्रश्नसंच सोडवल्यानंतर Okay, have a look, please. तो प्रश्नसंच सोडवल्यानंतर त्याची उत्तरं कशी असली पाहिजे टाळ्या वाजल्या पाहिजे. ठेवण्यासाठी त्याचं मी त्याच्यामध्ये QR कोड दिलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी डिक्लेअर करावं की आजच्या QR कोडचं उद्घाटन झालेलं आहे. मुलांनो लक्ष द्या. खूपच चांगला हा उपक्रम आहे. आपल्याला ठिकठिकाणी जाऊन माहिती घेण्याची गरज नाहीये. एकच QR कोड इथे बनवण्यात आलेला आहे. परीक्षेला समोरे जाताना मला वाटतं हे आपल्या सगळ्यांना मिळणारच आहे. याचा उपयोग घ्या. जे विद्यार्थी इथं नसतील त्यांनाही याची माहिती द्या. हा QR कोडचा इथं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू सर. आता आजच्या कार्यक्रमाला इथे ज्यांनी खूप सगळी अरेंजमेंट करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे त्या जगताप सरांना मी विनंती करते की विद्यार्थ्यांना त्यांनी एक थोडक्यात शुभेच्छा द्याव्या. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज सकाळी तुम्ही खूपच लवकर या ठिकाणी आलेला आहात. थोडंसं लाईटच्या प्रॉब्लेममुळे आपल्याला कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज परीक्षेला सामोरे जाताना
हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. मागच्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट भोसरी आणि लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्स यांच्या माध्यमातून आपल्याला हा इथे कार्यक्रम मिळतो आणि मला स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने ही आपल्याला संधी मिळते की या एवढे दिग्गज मान्यवर आपल्याला इथे बघते की जेणेकरून त्यांच्याकडून आपल्याला परीक्षेला जाताना काही टिप्स मिळतील किंवा जे काही प्रश्न कसे सोडवायचे किंवा काही त्यांचं जे ज्ञान आहे ते त्यांनी पेपर सेटलच आहे ते तेव्हा त्यातनं काही तुम्हाला जे व्हेरी VIP प्रश्न मिळतील. आणि जसं आता सांगितलं की जो QR कोड तुम्हाला प्रत्येकाला बाहेर जाताना शिस्तीत आपण ज्यावेळेस जाताल त्यावेळेस शिस्तीत जर गेला मागणी सुरुवात केली तर प्रत्येकाला एक QR कोड आणि खाऊचं पण वाटप होणार आहे. तेव्हा जाताना गर्दी करू नका आणि एकदम गोंधळ करू नका. भविष्यामध्ये मगाशी जसं सरांनी सांगितलं की बायचान्स आपला एखादा विषय गेला तर आपण 10वी नापास होतो आणि भविष्यामध्ये आपण जाताना पुढे जाताना आपल्याला काही अडचणी निर्माण होतात. तर मी माझं उदाहरण सांगतो, हे कोण सांगत नाही. माझा पण एक विषय गेला होता 10वीला आणि तो इंग्रजी. आणि म्हणून मी आवर्जून जे दिलीप सरांना मागे लागतो की हा कार्यक्रम इथे करा जेणेकरून आमच्या खेडेगावची ही जी मुलं आहेत यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेण्याकरता अडथळा येऊ नये. आणि चांगले वक्ते हे पुण्यात मिळतात पण आमच्या मुलांना मिळालं पाहिजे म्हणून आम्ही जास्त करून आग्रह धरतो. फक्त माझी आता आपल्याला एक विनंती आहे की पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आपण डिसेंबरमध्ये करू. म्हणजे जेणेकरून जे परीक्षा असतील किंवा मुलांचे बाकीचे काही विषय असतात त्या सगळे न होता आपल्याला काही अडचण नाही तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू. आपण हा प्रोग्राम आम्हाला दरवर्षी द्यावा ही आपल्याला विनंती आणि आज दिला त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. लायन्स इंटरनॅशनल आणि लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्स, लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी या क्लबच्या वतीनं हा कार्यक्रम दरवर्षी करण्यात येतो. या कार्यक्रमाचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन प्रदीपजी कुलकर्णी आज काही कारणास्तव आलेले नाहीत. त्यांच्यातर्फे सुद्धा या कार्यक्रमासाठी शुभेच्छा आहेत. आणि मी DG सरांना विनंती करेन त्यांचे जे प्रतिनिधी आहेत IMPच्या अनुजा मॅडम आहेत, लायन अनुजा करवडे मॅडम आणि लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्सचे दिवान सर या दोघांचा या ठिकाणी सत्कार करावा असं मी DG सरांना विनंती करतो. Have a look, please. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आपले सन्माननीय अतिथी 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन BL जोशी सर यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिताः नमस्तस्यै 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 नमो नमः. या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये आज लायन्स क्लब आणि संतोषजी जगताप यांच्या फाउंडेशनने आज इथे एक आगळा वेगळा शैक्षणिक कार्यशाळा इथे एक आयोजित केलेली आहे. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं इथं सहर्ष स्वागत करतो. परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर असा एक आनंद आणि उत्साह हा चेहऱ्यावर निश्चितपणे जाणत आहे. तुम्ही सगळेजण तयार आहात परीक्षेला बसायला? परीक्षेची तयारी झाली आहे? वा 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 वा, खूप छान खूप छान. घरातलं वातावरण ठीक आहे का? तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून खरंच छान वाटलं. सर्वप्रथम मी आपले जे शिक्षक आहेत या शिक्षकांकरता एकदा आपण परत एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आपण सर शहरात अनेक फॅसिलिटीज उपलब्ध असतात पण आज आपण शिक्षक म्हणून ग्रामीण भागामध्ये या विद्यार्थ्यांकरता जे कठोर परिश्रम घेतात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करतो.
काय ज्यांच्याकडे आहे ना त्यांना 70% मार्क मिळवलेला 90% मिळणं हे अतिशय सोपं आहे. पण जो कसा बसा पास होतो किंवा 35% 40% अशाला 70% पर्यंत आणणं हे खूप मोठं काम आहे. आणि आपला जो इथं सत्कार करण्यात आला त्यावेळेला या विद्यार्थ्यांनी वाजवलेल्या टाळ्या ही खऱ्या अर्थाने आपल्या कामाची ही निश्चितपणे पावती आहे. तर आम्ही पुरुष एकदा आपलं अभिनंदन करतो. इथं या कार्यशाळेकरता आपल्याकडे तज्ञ मार्गदर्शक इथं आलेले आहेत. अत्रे मॅडम आहेत, विधाते मॅडम आहेत, अर्चिता मॅडम आहेत. या तिघीकडे हे अतिशय तज्ञ मार्गदर्शक आहेत. हे आपल्याला परीक्षेला सामोरं जाताना काय करायचं, किती काळजी घ्यायची, कुठली काळजी करायची आणि आपले मार्क्स पर्सेंटेज ग्रेडेशन हे कशा पद्धतीने वाढवेल याच्या संबंधी ते निश्चितपणे आपल्याला मार्गदर्शन करतील. पण याबरोबर एक लायन्स क्लबचे सभासद म्हणून मी आपल्याला सांगण्याला इथं आवश्यक समजतो की आज मला फक्त माझे पर्सेंटेज वाढवायचे हा एकच हेतू नसून मी जे काही शिकतो आहे हे कशाकरता शिकतोय ह्याचा मला माझ्या आयुष्यामध्ये कुठे आणि कसा उपयोग होणार आहे. या पद्धतीने आपल्याला एखादा विषय समजून घेऊन तो शिकायचा आहे की ज्याच्या आयुष्याला आपल्याला एक वेगळी दिशा मिळू शकेल. आज कधी असं तर होत नाहीये ना घोका आणि ओका. आज आम्ही लायन्स क्लब हा कार्यक्रम करत असताना यातली प्रमुख भूमिका ही आहे की आपल्याला मार्क्स पर्सेंटेज तर वाढवायचेच आहे, पण आम्हाला आपण फक्त परीक्षार्थी होता कामा नये तर खऱ्या अर्थाने विद्यार्थी व्हावं हा एक त्यातली असलेली प्रामाणिक भावना आहे. इथे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेलच, पण याचा अतिशय चांगला उपयोग करून आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं याच्याकरता आपण हार्दिक शुभेच्छा देतो. आपण खरंच भाग्यवान आहात की अशा तज्ञांचं आपल्याला मार्गदर्शन मिळतंय. ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. आणि मला इथं माय सिंसियर कॉम्प्लिमेंट्स एंड कंग्रेचुलेशंस टू आवर वर्दी डिस्ट्रिक्ट गवर्नर राजेश जी. आपके जो प्रेजेंस है यहाँ पे इट हैज मेड ए ह्यूज डिफरेंस. हमारे जब प्रांतपाल हमारे साथ होते हैं तो हमें बहुत अच्छा लगता है. तर मी प्रांतपालांचं इथं मनापासून अभिनंदन करतो. आणि दोन गोष्टी प्रामुख्याने आमचे दिलीप काकडे सर, आपले संतोष जगताप सर या दोघांचं इथं मनापासून अभिनंदन करतो की कारण तुम्ही जे प्रामाणिकपणे कष्ट करताय या ग्रामीण भागातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती व्हावी म्हणून तुमचं जे योगदान आहे हे योगदान हे निश्चितपणे परमेश्वराच्या दरबारी याची निश्चितपणे नोंद होईल. पुरुष एकदा आपली आणि सुपरमाइंड अर्चिता मॅम आणि आमच्या दया मॅम यांचं इथं मनापासून अभिनंदन करूया. आणि आमचे सर्व लायन्स सभासद इथे आलेले आहेत त्यांचं मी इथं मनापासून अभिनंदन करतो. आज आम्ही लायन्स क्लब हा इथली भावना अशी आहे की ज्या जगात आपण जन्माला आलो, मोठे झालो, आर्थिकदृष्ट्या आणि कौटुंबिकदृष्ट्या एका बऱ्या अवस्थेत आहे, तर हे सगळं आपलं स्वतःचं कर्तृत्व नसून या समाजाने आपल्याला दिलेलं योगदान आहे. हा आपला टर्न आहे समाजाकरता देणं. आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करतो. हा एक समाधानाचा असलेला भाग आहे. तर आपल्या सगळ्यांमुळे आम्हाला हे जे समाधान मिळते त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. यशवंत व्हा, गुणवंत व्हा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. खूप महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेशजी अग्रवाल यांना मी विनंती करते की विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. राजेशजी अग्रवाल सर. इथं उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व मान्यवर, प्रिय विद्यार्थी मित्र, काहीच बोलणार नाही. आपल्याला ज्यांना ऐकायचं ते सगळे इथे बसलेले आहेत. तुमच्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या जीवनात तुम्ही नक्कीच पुढे जा आणि त्याच्यानंतर लायन्स सारख्या एखाद्या चांगल्या संस्थेबरोबर मिळून समाजासाठी काहीतरी करावं एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद राजेशजी अग्रवाल सर. आता आपण आपल्या ह्या पहिल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. मी लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरीचे सभासद
काळे सर यांना विनंती करते की त्यांनी व्होट ऑफ थँक्स करावे. गुड मॉर्निंग. आजचा हा कार्यक्रम TCMC नंतर सासवडमध्ये घेण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आपल्या प्रांताचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लाईन राजेश अग्रवाल मागच्या वर्षी सुद्धा आत्रे सभागृहामध्ये सर आलेले होते. सरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे. सरांच्याकडे वेळ नसताना सुद्धा सरांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल आम्ही प्रोग्रामतर्फे त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लाईन BL जोशी सर हे सुद्धा वेळात वेळ काढून कार्यक्रमाला हजर राहिले, तुम्हाला चांगले मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष झोन चेअरमन लाईन हिरामनजी राठोड सर यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी संतोष जगताप सर आणि लायन दिलीप काकडे सर, त्याचप्रमाणे लायन अनुजा करोडे, त्याचप्रमाणे लायन प्रसाद दिवान यांनी हा कार्यक्रम अतिशय कमी वेळेमध्ये त्याचं आयोजन करून चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम तुमच्या समोर सादर करत आहेत, त्याबद्दल यांचे मी आभार मानतो. सर्वात महत्त्वाचे आभार आहेत ते म्हणजे जे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत त्यांना एक 35 मिनिटाचं स्लॉट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर जयश्री आत्रे मॅडम मॅथ्स 1 आणि 2 याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सायन्स 1 आणि 2 डॉक्टर सुलभा विधाते मॅडम यांची इतर माहिती आहे ते नंतर अर्चिता मॅडम तुम्हाला करूनच देतील, त्याबद्दल मी काही बोलत नाही, यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि स्टडी स्किल्स की ज्याच्यामध्ये तुमचा थोडासा आळस जो आलेला असतो लेक्चर ऐकताना किंवा आम्हा लोकांना तुम्ही आता सहन करताय, आम्ही जे बोलतोय तो ते हलका फुलका असा विनोदी पद्धतीनं स्टडी स्किल तुमच्यासमोर अर्चिता मडके मॅडम सांगतील, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे हेमंत ताकवले सर सचिव स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठान यांचे आम्ही आभार मानतो. त्यांनी या कार्यक्रमासाठी बहुमोल असं सहकार्य संतोष जगताप सर यांना केलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही लोकांनी आम्हा सर्वांना या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याची संधी दिली, म्हणून तुमचे मनापासून मी हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे जे काही शिक्षक असतील शाळांचे, ते मुख्याध्यापक असतील, मान्यवर असतील, त्यांनी सुद्धा शिस्तबद्धपणे तुम्हाला या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट करून दिलेले आहे. तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत, म्हणून सगळे शिक्षक आणि इतर काही जे लोक आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो. बँकवेटची व्यवस्था चांगल्या प्रकारे करून दिलेली आहे, ते बँकवेट चालकांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. चुकून कोणाचा नामोल्लेख राहिलेला असेल त्यांचे या ठिकाणी आभार आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरीच्या आमच्या सेक्रेटरी लाईन जिग्ना पांचाळ यांचाही या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी पांगारी गावचे सरपंच राजेंद्र सर आलेले, त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार मानत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतोय, ज्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण वाट बघताय. तर आता सगळी पुढची सूत्र माझ्या सहकारी अर्चिता वडके यांना मी घेण्याची विनंती करते.